बोल जरा. अंडे 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 अंडे. स्वागत आहे तुमचं बाबा वटकंदीच्या नवीन ब्लॉगमध्ये. आता 2 दिवस पुरी आणि कोणार्क फिरून झालं. काल आम्ही आलो भुवनेश्वरला. त्या गुहेत गेलो होतो बघायला काय दिसते काय नाही, पण तिथे जत्रा सुरू होती त्यामुळे काय केलं नाही. थोडं जेवलो आणि झोप घेतली. आत्ता निघालो. कुठे निघालो आपण? लिंगराज टेम्पल. भुवनेश्वर हे सिटी ऑफ द टेम्पल्स आहे, त्यामुळे इथे खूप सारे टेम्पल्स आहेत या शहरात. असं म्हणतात की साधारण 800 ते 900 टेम्पल्स आहेत टोटल. त्यातलं लिंगराज हे सगळ्यात मोठं टेम्पल आहे. कॉम्प्लेक्स असणार आहेत खूप सारे. आमच्या हॉटेलपासून कॅब बुक होत नव्हती, उबेर ओला काहीच नाही, त्यामुळे जरा कॉर्नरला येतो रस्ता. सकाळचे वाजले 7. पलीकडे नाही जायचं, चला. हां, बघूयात लिंगराज टेम्पल. ओडिसा आणि त्याचा सभोवतालचा एरिया म्हणजे ओडिसात आल्यापासून एक गोष्ट खूप प्रकारतेनं जाणवते. खूप आर्टिस्टिक सिटी ठेवली आहे त्यांनी. प्रत्येक ठिकाणी असं तुम्हाला पेंटिंग्स मिळतील वेगवेगळ्या. सो हा एक रोड आहे आणि क्लीननेस खूप चांगला आहे. चांगले रस्ते, स्वच्छ रस्ते आहेत. ऑटो मिळते वाटतं, बघूयात. काहीतरी भलतंच चालतं असतं यांचं. रिक्षा तर मिळाली, बाई नुसतं बार्गेन करायला लागते आणि आमची मुगू काय करत नाही बार्गेन. आम्हालाच बघायला लागते काय तो काय सगळा आमचा सोडून टाकलं. बार्गेनिंग पार्ट. हे किती सेक्सिस्ट आहे. मुलगी आहे म्हणून काय मी बार्गेनिंग करायचं का? हां बोल. सेक्सिस्ट बुलबुले. सेक्सिस्ट बुलबुले. आय एम सेक्सी, नो डाऊट. मुगू चाय खाबे, मुगू चाय खाबे, चाय खाबे. सकाळ सकाळ नाही खाबे. पोरं काय खाल्ली नाहीत. मंदिराच्या सभोवताली काहीतरी मिळत आहे का बघूयात. मला चहाशिवाय दुसरं काय नाही. चाय काल पिऊन दिलं नाही ना मला चहा, म्हणून आज फक्त चहा. 2000 years later. मंदिरात कॅमेरा आणि मोबाईल अलाउड नव्हते, त्यामुळे आम्ही ते काही केलं नाही. आतमध्ये नेता आलं नाही आम्हाला. आता आजूबाजूला फिरून बघतोय कुठून काही फोटो काढता येतात का, कारण गुगलवर आहेत फोटो असे. ही पूर्ण कॉम्प्लेक्स दिसतंय सगळं, पण आतमध्ये ते अलाउड नव्हतं कॅमेरा आणि फोटो. ते इथं आल्यावर कळालं, कुठल्या ब्लॉगमध्ये पण ते मेन्शन नव्हतं. बहुतेक नुकतंच सुरू केलं आहे त्यांनी, कारण चेक इन कोणी करत नव्हतं, पण आतमध्ये घेऊन पण जाऊन देत नव्हते. शेजारी एक स्टँड मिळतं तुम्हाला, तो चप्पल बॅग्स आणि ते सगळं तिथे ठेवू शकतो. आता फिरतोय आम्ही. खूप मोठं कॉम्प्लेक्स आहे मंदिरांचं. छोटी छोटी खूप सारी मंदिरं आहेत बघण्यासारखे, आणि इथं सभोवताली पण बाहेर त्याच्या खूप सारी मंदिरं आहेत. आणि बापरे, पुष्करणी पहिल्यांदा बघितली मी. त्या साईडला पुष्करणी नाही तर आमच्या इथे साऊथ साईडला खूप असतात पुष्करणी. बघा तुम्हाला पण दाखवतो. नाश्ता झालेला आहे आमचा. गुगलवर खूप सारे फोटो बघितले होते की मंदिराच्या प्रेमायसेसच्या इथे साईडला फोटो काढतात. आम्ही एकाला विचारलं, सो त्यांनी सांगितले एक जागा आहे तिथे, प्लॅटफॉर्म आहे, तिथे जाऊन काढू शकता फोटो. सो बघूयात आता काय मिळतंय काय नाही, कारण आतमध्ये तर मोबाईल घेऊन दिला नाही त्यांनी. फुल अपोज लाईट आहे, ओनली शॅडो, ओनली सिल्वेट. त्या साईडनी मंदिराचं मुख्य द्वार आहे. तिकडनं इकडे साईडला आला की इकडे बाजूला सुद्धा एक दरवाजा आहे.
मंदिरच आहे ते. आणि इथे वर जाऊ शकता तुम्ही. तर बघूया वरून कसं दिसतंय ते मंदिर. बाल्कनीतून लिंगरस्ता बघितलं. आता जवळच एक मुक्तेश्वर म्हणून एक मंदिर आहे. साधारण 800-700 मीटर आहे. चालतच जातोय. थोडं लोकल एरिया एक्सप्लोअर करता येईल. चांगलं आहे पण ओव्हरऑल वाईब खूप चांगला आहे. मंदिराच्या आतल्यापेक्षा मंदिराबाहेर मंदिर बघताना म्हणजे गाभारा सोडून सगळीकडे वाईब खूप चांगला आहे. सो तिथे आतमध्ये एक मंदिर आहे आणि हे मोठी पुष्करणीसारखंच तलाव आहे. सो वर्षातनं एकदा लिंगराज तिथे जातात. 21 दिवस पूर्ण प्रदक्षिणा करतात. बाकीच्यांना ॲक्सेस नाही आहे तिथे पब्लिकला, पण स्वामी जातात. चांगली जागा आहे. मागे पूर्ण मोठं लेकच वाटतं पण पुष्करणीच आहे, कारण सभोवताली सगळीकडे पायऱ्या आहेत. बाई लेक नाही, प्री वेडिंग स्पॉट आहे. एंटायर फुल सेटअप आहे. दिस इज द म्हणून तो पेटला होता वाटतं. एकाला विचारलं म्हणलं हॉबी फोटोग्राफर आहे का. म्हणला नाही, शादी का नाही करतात. म्हणलं अरे भावा ते नाही, हॉबी फोटोग्राफर आहे का. प्री वेडिंग हवी बाई. शुभ्या सांग ना कोणाला तरी, मी पण करतो म्हणून. बाई यांच्यापेक्षा थोडं चांगलंच काढेल मी. फुल सेटअप बिटअप एकदम मस्त बघू शकता तुम्ही. बाई आमची इंडस्ट्री डेंजर आहे. सगळीकडे सुट्टीच नाही. भाई फुल स्पॉट आहे प्री वेडिंग. असं काय प्री वेडिंग मध्ये ऑप्शन ठेवू शकता का तुम्ही? म्हणजे असं किती बघितले कपल किती बघितले? 6 कपल बघितले. 3 सोबत होते असे. एक जाताना दिसलं, एकाचं चालू आहे आता, अजून एक चालू आहे पुढे. बाई पुढे पण चालू आहे. मग बघ टोटल 6 कपल दिसले. आहे 7 दिसलं. 7 नाही मारेपर्यंत आपण बाई कडक. तिचा फोटो खूप भारी येईल. हे पूर्ण एक मोठी पुष्करणी आहे. याला बिंदुसागर असं नाव आहे. बिंदुसागर म्हणतात. तिथे मंदिर आहे मध्ये, तेच जे सांगितलं ते वाला मंदिर. सो याच्या सभोवताली सगळीकडे चांगल्या जागा आहेत. लोक आंघोळ करतात आहेत, खूप सारी लोक. काही लोक प्री वेडिंग सुरू आहेत आणि आम्ही फिरतोय. आता काय फिरायचं, जे फिरायला तर आले, त्याला बोर झाले. नुसता गोल गोल फिरतोय. काहीतरी आहे बघूयात ना आपण. काय दिसतोय? काही दिसत नाहीये. आज चोंगा बघा आमचा. आमचं वेडिंग फोटोशूट. हा, हे असं इथं प्री वेडिंग करू आपण. आमचा रजत तर आला नाही. असं मोबाईलमध्ये धरून आम्ही प्री वेडिंग करतो मुग्गूचं रजतचं. मुग्गूने कॉल केला आहे स्पेशली रजतला सांगायला की इथे फक्त प्री वेडिंग चालतात म्हणून. आता दाखवतोय. आम्ही कपल मोजलो असते किती लोक आहेत, किती आहेत, काय करतात काय नाही. सो भुवनेश्वरमध्ये जर प्री वेडिंग करायचं असेल तर बिंदुसागर लेक चांगली प्लेस आहे. फ्रेम पण आहे चांगलं आहे, विंटेज आहे. थोडं ट्रॅडिशनल शूट होऊ शकते इथे. नॉट द वेस्टर्न काइंड ऑफ थिंग, बट ट्रॅडिशनल अटायरमध्ये चांगले फ्रेम्स आहेत. मला खूप इच्छा होती कोणाला तरी विचारावं की मी तुमचं करू का, थोडेफार फोटोज काढू का. मला येतं थोडेफार फोटोज. आय एम अ वेडिंग फोटोग्राफर. प्री वेडिंग पण जमतं. तो की लोकेशन खूप चांगलं आहे आणि ट्रॅडिशनल अटायरमध्ये शूट करू शकतो. फक्त मला कोणाला तरी विचारायचं की मी करू का. बघूयात आता. हां, अजून यांनी बॅन नाही केला आपल्या इथल्यासारखा. तिकीट्स घेतात पण बघू. बिंदुसागर लेक गुड पॉईंट. आणि खूप सारे आहेत. सॉफ्ट बॉक्स तर ढीक लागला इथे. सगळे ब्राईट लाईट सॉफ्ट बॉक्स आणि सेम अटायर सेम फ्रेम.
हा रिव्ह्यूज चाललेत. गुड थिंग. आणि मुग्गू आमची बघा इथे सांगत बसतो काय चाललंय काय नाही. तुझं ब्लॉगिंग इथे चाललंय, माझं इथे ब्लॉगिंग चाललंय. आमच्या कपलचं प्री वेडिंग करायचं आहे आम्हाला लवकरच है ना. हा बघा तो. हा दिसला तो दिसला. का तुम्हाला? तो खूप मोठा आहे. तो असाच दिसतो कॅमेऱ्यात दिसत नाही. तो खूप मोठा आहे. लवकर त्यांना फोटो टाकतात. आणि भाई इथे फुल आंघोळ पण चाललेली आहेत. क्लीननेस वगैरे हे पोरं सगळं एका ठिकाणी सुरू आहे. आम्ही इथे तिथे काही बघत नाही. आम्ही सरळ सरळ चालत चाललोय बघा. काय हाऊस आहे दोघांना. ट्रॅडिशनल प्लेस आहे. भानेडी पोरं. मंदिराचं शहर का असेल तर एक घर आहे. घराच्या भोवतीचे डेकोरेशन लावलं आहे. ते मंदिरातल्याच मूर्त्या आहेत. जुन्या जुन्या मूर्त्या आणि राहतं घरी राहते लोक आहेत लोकल. आणि समोरच मंदिर दिसतंय तुम्हाला त्या साईडला. सोय आहे. बापरे 7व्या शतकातलं मंदिर आहे. वा छान. जसं की तुम्हाला सांगितलं खूप आर्टिस्टिक सिटी आहे. इथली प्रत्येक लेन प्रत्येक गल्ली आर्टनी भरलेली आहे. चित्र आणि चित्रकला सगळे. नॉर्मल लेन आहे पण किती सुंदर प्रकारे इथं चित्र बघू शकता तुम्ही. अरे हे दोघं पोटर पडलेत यार. चहा तर पाजत नाही. दिसेल तिथं नुसतं यांना पाहिजे रसगुल्ला. लॉलीपॉप. रसगुल्ले खा. सो वाय दिस इज अ टेम्पल सिटी. कारण जाईल तिथे मंदिर आहे म्हणजे जाईल तिथे फार पार्किंग बिर्किंग करून टाकले लोकांनी. शेजारी घर आहे. इथे एक घर आहे. हा समोर रस्ता आहे. ते तिथं स्वीट होममधनं रसगुल्ले घेतात आणि इथे एक मंदिर आहे. असं आहे गणपती. विषय हार्ड. पोटावर पडलेली लोक रसगुल्ल्यावर पडलेली लोक. तुला देणार नाही आता. यायचं पण नाही विचार. वजन कमी करायची इच्छा आहे पण हे काही करून देत नाहीत. असं होईल मी थोड्या दिवसांनी असं वाटतंय मला. ऑलरेडी आहेस. अजून किती वाढणार आहे. हॅलो हॅलो हॅलो. लिंगराज टेम्पलवरून साधारण 20 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर हे टेम्पल आहे. मुक्तेश्वरा सिद्धेश्वरा टेम्पल. भाई इथलं प्रत्येक मंदिर हे 7th सेंचुरी 8th सेंचुरी 9th सेंचुरी 12th सेंचुरी लेटेस्ट टू लेटेस्ट 13वी सेंचुरी. भाई साब नुसता विंटेज माल आहे अख्खा गावभर. आणि शहर आहे काही नाही. इथे लोक राहतात तिथं लोक राहतात. शेजारी मंदिर आहे ना माल. या लोकांची एक गोष्ट मला खूप आवडली. म्हणजे त्यांना कळतं की तुम्हाला ओडिया येत नाही पण ते ओडियातच बोलतात तुमच्याशी. आपल्या इथं असतं ना लगेच हिंदी. अरे नाही भैया इधर को आके उधर को जाने का. तो ओडियातच बोलतोय. त्याला काही देणं घेणं नाही. मला समजतंय नाही समजत आहे. जेवढे वापरायचे शब्द तेवढे वापरतोय. ट्रायपॉड अलाउड नाही. ये अलाउड नाही. वो अलाउड नाही. नो अलाउड नो परमिशन. पण बाकी सगळं ओडियामध्ये. सो इथे कॅमेराने हे अलाउड नाहीत पण मोबाईल अलाउड आहे. सो आता मोबाईलवर ब्लॉग. आपल्याला काही कमतरता नाही इक्विपमेंटची. चांगला कॉम्प्लेक्स आहे एंटायर. सो हे सगळं मुक्तेश्वर मंदिराचं कॉम्प्लेक्स आहे. तुम्हाला वाटेल मोबाईलवर काढलेला व्हिडिओ आहे तरी एवढं क्लिअरिटी कसं काय. फ्रंट कॅमेरा नाही आहे हा बॅक कॅमेरा. सो वाईड अँगल चालू करायचा आणि असं पलटी मारून शूट करायचं. ट्रेक आहे बाई. दिसतंय ना चांगलं बघा की. मग ओव्हरऑल आता इतकं मंदिर आम्ही फिरलो. सगळ्या मंदिरांपैकी ह्या कॉम्प्लेक्समधल्या मंदिरांमध्ये वाईब खूप चांगला आहे. कारण पुजारी नाही आहे तिथे. देव आणि आपण बस एवढंच तर लागतं. ओम
सो ह्या मंदिराच्या कॉम्प्लेक्समध्येच शुभमला एक शिल्प दिसलं. हम्पीमध्ये असं शिल्प आहे ज्याची रील खूप फेमस आहे. त्यातलाच हा एक प्रकार आहे, तुम्हाला दाखवतो या इकडे. सो हे शिल्प बघा, तुम्ही पाहू शकता 4 धड आहेत पण शीर एकच आहे बेसिकली. सो जेव्हा हे 3 धड तुम्ही झाकून बघू शकता तेव्हा हे दिसतं असं. हे क्लोज आहे अजून पाहता. इथे हे झाकलं तर तुम्हाला हे दिसतं. इथे एक शरीर, हे ह्याला हे कवर केलं तर हे दिसतं शरीर. आणि सेम इथे उलटा असलेला मार्बल स्थापत्यशैली प्रगतिशील. आपण ते टाळ्या. मंदिर पाहून झालं. आता आलो आम्ही इथल्या स्टेट म्युझियमला. एंट्री तिकीट आहे 20 रुपये एकाचे. मोबाईल 10 रुपये आणि कॅमेरा 100 रुपये. बॅग्स अलाउड नव्हत्या, बॅग ठेवून दिलं. आता बघतो आतमध्ये म्युझियम आहे. मूर्त्या खूप सुंदर आहेत असं एका मित्राने सांगितलं. सो बघूयात कशा आहेत मूर्त्या त्या. एक गोष्ट तर सगळ्यात भारी आहे भाई, AC आहे. आणि आल्या आल्या दिसलेत गणपती बाप्पा. मस्त मूर्ती आहे. का शहर क्यों कहा जाता है? भुवनेश्वर में लिंगराज, राजरानी, राजेश्वर, अनंत वासुदेव, परशुरामेश्वर, लक्ष्मणेश्वर, बेताल, ब्रह्मेश्वर, 64 योगिनी मंदिर जैसे कई मंदिर हैं. इसलिए भुवनेश्वर को भारत का मंदिर मालिनी शहर कहा जाता है. कसं मारला असेल ना. काय आणि म्हणे हा धर्मवाद नव्हता. वा, शांतिप्रिय लोकांचे काम आहेत, दुसरं काय. ही लोकनाथाची मूर्ती आहे. फिनिशिंग बघू शकता, अप्रतिम फिनिशिंग केलेलं आहे. पण ऑब्विसली हे तोडण्यात आली आहे ती. आता काही काही ठिकाणी तुम्हाला इथे इंग्लिशमध्ये स्क्रॅचेस दिसतात. तर ब्रिटिश तर आले नव्हते. इथे 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 हे बघा, इथे या साईडला काय लिहिलंय काय माहिती. आपलेच लोक नशीब म्युझियममध्ये आहे. यू आर सेफ ब्रो. हे सप्तमातृकामधलं एक चामुंडा आहे. मूर्ती बघू शकता किती डिटेल आहे. म्हणजे अक्षरशः त्याचे नस आणि नस काढलेली आहे मूर्तीवरची. पाहू शकता फिनिशिंग ब्रो. सो या सप्तमातृकांची सिरीज आहे इथे. हे तांत्रिक विद्येसाठी करतात. थोडं डिटेल आहे. बापरे, डोळे काढलेत. असं वाटतं बघते आपल्याकडे. तेराव्या शतकातली मूर्ती आहे गोपीनाथाची. आणि ऑब्विसली मेल बॉडी आहे. सो आपल्याला वाटतं स्टायलिंग त्याचे बघू शकता कपडे आणि ते स्टायलिंग आपल्याला कळतं. तर हे बघा, सँडल्स, नॉट जस्ट ऑर्डिनरी सँडल्स, दे आर हाय हिल्स. बापरे, डिटेल. घोडाच लावीन. इथे एक दगड आहे. काय म्हणणं आहे तुझं त्याच्याबद्दल? क्वार्ट्स आहे, क्वार्ट्स. चुकीचा ठेवलाय त्यांनी. हे म्युझियमवाल्यांना कळत नाही काय? क्वार्ट्स आहे तो. अभ्यास अभ्यास, लय डेंजर अभ्यास.
सलाम रॉकी भाई, रॉकी सलाम रॉकी भाई. आमच्या मुगूचे स्पेशलायझेशन आहे. एक एक दगड सांगते आम्हाला, इथे मिळते जिथे मिळते. 2-3 चुकीची दगडं सांगितली की त्यांनी चुकीची ठेवलेत. त्यांनाच कळत नाही. कळत नसेल बाबा, लय अभ्यास करते. PhD डेंजर विषय. लाईमस्टोन चुना ना, लाईमस्टोन चुनात लावायचं माहिती तुला रे. पुढीचा मित्रमंडळ आपलं स्वागत करत आहे. आजचा देखावा प्राणी संग्रहालय. गणपती डेकोरेशन आमच्या इथं गणपतीत करतात असं. नुसतं गुलू 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 चाललं असतं हिचं. त्याला फोन करते, तो चोंग्या काय नुसतं ते बघा एवढंच करतो. हां हां हां, आमचा अंड्या स्टॅच्यू आता अजिबात हालणार नाही बघ. सगळे स्टॅच्यू दिले मी त्यांना. स्टॅच्यू हालू नको. जिराफला देऊ काय काना खाली? कुठे गेला? अरे खाली आला. धर त्याला, धर धर त्याला, धर धर धर. यारे बाप्पा मोरिया रे. डिकरी 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 डिकरी. अयो भांडणं लागली, भांडणं. भांडू नका, भांडू नका, भांडू नका. हम रायडर प्रोवायडर डिवायडर. मगू हळू चालव गाडी. सलाम रॉकी भाई. अरे 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 मलाच उडवतं ते. तिथे दिसते कशी बघती. हो ताई, काय झाले का ताई? वळून बघितली तर फाटलच. म्युझियम आहे, 2nd फ्लोअरवर आहे आम्ही आत्ता. बाई संपतच नाही, पाय दुखायला लागले माझे. वेगवेगळे टॉपिक्स आणि यांचे. ह्यांना काय हाऊस आली आहे काय माहिती. बरं बोल, हॉलोग्रामचा घोडा लावतात. कमाल गोष्ट केली आहे त्यांनी ती. बाई म्युझियम खूप भारी आहे. भुवनेश्वरमध्ये जर वेळ असेल तुम्हाला तर नक्कीच व्हिजिट करा. आता आमचं झालं आहे, आम्ही चाललो आता जेवायला, कारण लागली आहे भूक. सकाळपासून फिरतोय बाई. एवढं म्युझियम आहे, पाय दुखायला लागले माझे. आता चाललो जेवायला. शॉपिंग येणारे लोक शॉपिंग करायला लागलेत. बार्गेनिंग नाही येणार, बार्गेनिंग करायला लागले. आता बघू काय मिळतंय का चांगलं. 2-3 गोष्टी मिळाल्या, आता घेतलंय. सो हा व्लॉग इथे संपतो. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. कसा वाटला ओडिसा नक्की सांगा, आणि एंडची क्लिप नक्की बघा, आणि त्याच्यावरचं तुमचं उत्तर सांगा की तुम्हाला काय वाटतं त्यामुळे. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. बोला बॉय बाय, पीस. सो ओडिसाची ट्रिप झाली. तुम्ही ब्लॉग बघितला पूर्ण आत्ता. सगळं चांगलं चांगलं दाखवलं आहे, पण एक रिॲलिटी चेक आहे. इथली मंदिरं फक्त बाहेरून बघण्यासाठी आहे, आतून जाण्यासाठी नाही आहे. कारण मंदिरांमध्ये देव नाही आहेत, नुसते ते पुजारी पंडा लोक एवढेच. आणि त्यांचं एकच काम आहे, दक्षिणा दे दक्षिणा दे दक्षिणा. दक्षिणा दिल्याशिवाय तुम्हाला देवाकडे जाता येत नाही, देवाला बघता येत. सेम अनुभव आला जगन्नाथमध्ये पण आणि या मंदिरामध्ये पण. का माहिती नाही, देवासाठी माणूस आहे का माणसासाठी देव आहे, ही गोष्ट इथं आल्यावर कळलं नाही. मी सगळ्यात घाण केळसवाना वाटलं. लिंगराज टेम्पल एक आहे इथे मागे बघू शकता. लिंगराज टेम्पल महादेवाचं मंदिर आहे. खूप मोठं, खूप सुंदर, अप्रतिम शिवलिंग आहे. पण तिथं तुम्ही पाय नाही पडू शकत, हात नाही लावू शकत. अभिगी येतात त्या कपमध्ये अक्षर त्यांचे काय प्रसाद बिसाद घेऊन येतात. सगळ्या पुजाऱ्यांनी घेर केलेला आहे त्याला. आणि दक्षिणा दिल्याशिवाय ते तुम्हाला हात लावून देत नाही, पाय पडून देत नाही.
म्हणजे आणि डायरेक्ट पैसे घेतात तो माणूस एवढं दक्षिणा दक्षिणा दक्षिणा. सो जर आध्यात्मिक दृष्टिकोनातला जर ओडिसा फिरायला येणार असाल तर येऊ नका. मंदिरं बघण्यासाठी येणार असाल तर या. चांगली मंदिर आहेत. कलिंगा डायनेस्टी पूर्ण कॉम्प्लेक्स इथं बघू शकता तुम्ही मागे. अशी खूप सुंदर सुंदर मंदिरं आहेत. ओडिसा म्हणा, जगन्नाथपुरी म्हणा किंवा हे म्हणा लिंगराज टेम्पल. पण जर धार्मिक दृष्टिकोनातनं जर इथे येत असाल तर तुमचं खूप मोठं बरोबर निराश होईल. कम्पेअर नाही करत आहे मी, पण ॲज कम्पेरेटिव्ह ह्या मंदिरापेक्षा साऊथची मंदिरं किंवा आपल्या महाराष्ट्रातली मंदिरं 100% चांगली, 100%. हो, तिथेही पुजारी लोक आहेत, तिथेही पैसे घेऊन तुम्हाला देवदर्शन होतं, पण निदान देवाची जागा जिथं देव आहेत त्या जागा तरी निदान स्वच्छ ठेवतात. त्या भाई त्या शिवलिंगावरच डायरेक्ट कप बीप ते तुम्ही टाकता, दूर टाकता, ते तिथंच टाकतो तो पुजारी. तिथेच कचरा केलेला आहे, त्याच कचऱ्यात थांबलेला. इतका गलिच्छ वास येत होता त्या शिव मंदिरामध्ये की थांबलोच नाही मी. मला इतकी चिडचिड झाली होती. दिस इज द रियालिटी चेक अबाउट. हा माझा पर्सनल अनुभव आहे, तुम्हाला वेगळा येऊ शकतो. बहुतेक प्रत्येकाच्या पाहण्याचा दृष्टिकोन हा वेगळा असतो. पण जर माझा अनुभव कोणी विचारला तर इथले मंदिरं बाहेरूनच बघण्यासारखे आहेत, आतमध्ये जाण्यासाठी नाही. कारण नुसतं पंडा लोक, पुजारी लोक दक्षिणा 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 पास. डन ब्रो.